पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लाईव्ह येऊन एका भाषणामध्ये एक महत्त्वाच्या घोषणा आहेत त्या केलेल्या आहेत आणि या घोषणांमध्ये काही महत्त्वाच्या नागरिकांना आवाहन देखील केलेलं आहे। त्यामध्ये सोनं असेल ते 1 वर्ष खरेदी करू नका, त्याचा रेट वाढलेला असं देखील सांगितलेलं आहे। सर्वसामान्यांना या संदर्भात काय वाटतं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। आपण दादर मार्केटमध्ये आलेलो आहोत। दादर मार्केटमध्ये आपण अनेक लोकांशी बोलणार आहे। ताई, काल सांगितलं सोनं आहे ते खूप महाग झालेलं आहे, घेऊ नका, 1 वर्ष थांबा, काय वाटतंय? सणसूद आहेत घरामध्ये, तर सोनं खरेदी केलं पाहिजे किंवा नाही? प्रत्येकाच्या ह्याच्यावर अवलंबून आहे, घेणं न घेणं ते कशाला महत्त्व द्यायचं महागाईमध्ये। ते बघा आता महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत म्हणजे रोजच्या जीवनातल्या, त्या पहिल्या त्याला प्राधान्य द्यायचं। गरज असेल तरच घ्यायचं, हल्ली काय आर्टिफिशियलच घालतात, त्यामुळे आम्ही तरी महत्त्व देत नाही। काय वाटतं की जर सोनं नाही घेतलं तर पुढच्या दिवसांमध्ये आहे ते सोन्याचा दर कमी होईल? कारण सोन्याचा दर कमी नाही होणार, घेणारे घेत राहणार, पण आपण इतरांनी केलं तर आपसूक मग नंतर कमी होणार। जर लोकांनी सगळ्यांनी जर त्याला महत्त्व नाही दिलं तर कमी होणार, नाहीतर मग जे पैसे चाललेत ते कुठेतरी जाणार नाहीत असं? जाणार नाही तसं वाटतं। बरोबर, सगळ्यांनी जर एकत्र एकी असेल तर हरकत नाही, प्रत्येकाची मतं वेगळी असतील तर वेगळं, पण आपण विचार केला पाहिजे कशाला प्राधान्य द्यायचं। आता गरज काय आहे, घरगुती ह्याला द्यायचं का सोन्याला द्यायचं? सोनं घरात ठेवून डेड इन्व्हेस्टमेंट आहे ती, असं बघता ती काही संपत नाही। हां, त्यापेक्षा इतर ठिकाणी काय जमिनीमध्ये इतर ठिकाणी काय वस्तू आपला एसेन्शियल त्याच्यात घातलं तर बरं आहे प्रत्येकाचं। धन्यवाद बोलल्याबद्दल। अजून देखील आहेत आपल्याकडे काही ताई आहेत। ताई, सोन्याचा दर वाढलेला आहे आणि त्यामध्ये काल सांगितलेलं आहे की 1 वर्ष आहे ते सोनं खरेदी करू नका। हाँ, हिंदी में सोना जो है वो खरीदी नहीं करने को बोला है, 1 साल तक रुकने के लिए बोला है नरेंद्र मोदी जी ने। क्या लगता है ये निर्णय है या फिर ये जो आह्वान किया वो उचित है? अभी क्या बोल सकते हैं, उनके समझ से उन्होंने क्या बोला है हम कुछ नहीं बोल सकते, लेकिन पब्लिक को तो नहीं चाहिए कि इतना ज़्यादा रेट बढ़े उसका, क्योंकि आम पब्लिक तो नहीं खरीद सकती है। जब से महंगा हुआ है ये, तब से तो सभी लोगों को सोचना पड़ गया है कि इसको खरीदना है नहीं खरीदना है। जो आम पब्लिक है, शादी हो रही है तो 100 बार सोचेंगे कि कैसे करें। सबको आज लगता है आजकल सबको आर्टिफिशियली पहनना पड़ेगा, ऐसा तो नहीं होना चाहिए। सोने का रेट जो है वो कम होना चाहिए। अब बाकी पता नहीं सरकार क्या सोच रही है, पर होना चाहिए, कम होना चाहिए। ताई, कुठून आलात आणि काय वाटतंय? सोन्याचे दर आहेत ते वाढलेले आहेत, गगनाला भिडलेले आहेत, येणाऱ्या काळामध्ये सोनं कमी होईल का? कारण काल नरेंद्र मोदींनी लाईव्ह येऊन सांगितलंय की 1 वर्ष आहे ते सोने खरेदी करू नका, कसं बघताय? काय वाटतं? कमी व्हायला पाहिजे अजून, काय एवढं महाग नाही लोक घेऊ शकत ना, एवढं कमी करायला पाहिजे। हां, ताई, तुम्ही काय सांगा, किती झालंय सोन्याचा रेट आणि काय काय मग पा कशाला भिडलाय सोन्याचा रेट गोरगरिबाचं घ्यायसारखं राहिले का? हां, 1 वर्ष नाही घेतलं तर सोनं कुठेतरी कमी होईल, काय वाटतं? दर कमी होतील? हो, कमी व्हायचं हे दिसत नाही तर कमी कसं होईल? हां, कोण थांबणार आहे? ज्याच्याकडे पैसा आहे ते थांबणारच नाही। गरीब लोकांना काय, गरीब लोक थोडे घेणार आहेत? या वेगवेगळ्या भावना आहेत नागरिकांच्या की त्यांनी सांगितलेलं आहे। काही लोकांनी सांगितलं आहे की खरेदी करू नका, काही सांगितलं आहे की घरात सण आहेत, उत्सव आहेत तर खरेदी केले पाहिजेत, आणि आणखीन काही आहेत आपण या ठिकाणी बोलूया। काही दुकानदार देखील आहेत, या दुकानदाराशी आपण बोलणार आहे की नक्की काय त्यांचं म्हणणं आहे। काही दुकानदार आहेत, आपण दुकानदारांशी बोलणार आहे। सर, आपण पाहिलं तर काल नरेंद्र मोदींनी लाईव्ह येऊन भाषण केलेलं आहे की जे सोन्याचे दर वाढलेले आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सोनं आणखीन महाग होईल, तुम्ही 1 वर्ष आहे ते सोने खरेदी करू नका, कसं बघता या निर्णयाकडे जे आव्हान केलेलं आहे? हा निर्णय चांगला घेतला गेलेला आहे। 1 वर्ष नाही खरेदी केलं तर आपला देशाच्या विकासाच होणार आहे। कारण आहे सर, बाहेर नाही खरेदी केली तर तेवढा पैसा आपला देशात राहणार। यामुळे सोना काय आपल्याला काय एवढं जरूरतमंद नाही, देशमध्ये एवढी गरिबी आहे तर सोना कशाला खरेदी करायची, असं आहे। आपला 10% लोकांनी ऐकलं तरी बरं आहे। त्यांनी अजून देखील सांगितलं की देशातला पैसा हा देशात ठेवण्यासाठी हा देखील निर्णय आहे तो महत्त्वाचा होऊ शकतो। त्यासोबत पेट्रोल आहे, डिझेल आहे, हे देखील सांगितलेलं आहे की कमी वापरा। पेट्रोल डिझेल कमी वापरा ते पण चांगलाच बोललं आहे, पण लोकांनी समजलं पाहिजे ते इमर्जन्सी काम आहे तिकडे तर लागले आपल्याला। जसा की आता एक माणूस सफर करतोय काय तर आपण आपल्या टॅक्सीमध्ये त्याला दुसऱ्याला पण घेऊन जाऊ शकतात, असं बघायच्या शहरमध्ये जास्त जायला पाहिजे तर आपल्या पेट्रोलची बचत होणार तसं, पण हे सर्व लोकांना समजलं पाहिजे। सर, तुम्हाला काय वाटतं? मला व्यापारी म्हणून काय बघताय, हा निर्णय कसा बघताय तुम्ही की काय आयडिया नाही आता? सोनं खरंच महाग झालेलं आहे, तर जर सोनं नाही घेतलं तर 1 वर्षाने सोनं काय आहे त्याचा रेट कमी होऊ शकतो, काय वाटतंय? कारण डॉलरचा मध्ये आपण ते पैसे आहेत ते पैसे देऊन सोनं आपण बाहेरच्या देशातून खरेदी करतो, कुठे नाही वापरलं तर फरक पडेल? असा काय फरक नाही पडेल, फक्त शादी वगैरेचा काय मॅटर असेल तर, बाकी तर काय फरक नाही पडणार असा। कुठेतरी
पाण्याचा दर कमी होईल येणाऱ्या काळात काय वाटतं? त्याच्या काय आयडिया नाही त्याच्या काय आयडिया नाही आपल्याला. परंतु काय काल आवाहन केलं पेट्रोल देखील कमी वापरा, काही बाकीच्या गोष्टी आहेत त्या कमी- अगर काय प्रॉब्लेम असेल तर कम वापरा, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही आहे. कुठे काय करायचं आहे तर इकडे करा, बाकी असं काय नाही. काय फरक पडेल काय वाटतं? कुछ आयडिया नाही असा बाकी. आपण पाहिलं तर अनेक गोष्टी आहेत त्या मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी नागरिक येत असतात. त्यासोबतच अनेक जण आहेत ते ज्वेलरी असतील ते देखील खरेदी करण्यासाठी येत असतात. परंतु लग्नसराई आहे, या लग्नसराईमध्ये असा निर्णय या ठिकाणी नरेंद्र मोदींनी आहे तो बोलून दाखवला आणि त्यामध्ये आव्हान देखील नागरिकांना केलेलं आहे. त्यामुळे ह्या निर्णयावरती अनेक प्रतिक्रिया आहेत, त्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया नागरिकांनी देखील दिलेल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये नागरिक ह्याचं स्वागत करतायत का किंवा ह्या आव्हानाला आहेत ते खरे उतरून हे ऐकतायत का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निशादसह निखिल चव्हाण, टीव्ही 9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.